आता हा एक प्रॉब्लेम आहे याच सीईटी मध्ये विचारलेला. याच्यामध्ये काय सांगितलं, टॅन इनवर्स ऑफ अ फंक्शन dx इज इक्वल्स टू हाऊ मच. फंक्शन माहिती आपल्या इथं काय, फंक्शन काय, रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स. सध्या काय करू आपण, स्क्वेअर रूट बाजूला ठेवू. स्क्वेअर रूटच्या आत काय दिले त्याचा फक्त विचार करू. तर 1 आहे त्याला मी म्हणू शकतो कॉस स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन 2. एक्स अपॉन 2 अँगल का घेतलाय मी, कारण मला साइन एक्स ला सुद्धा डबल अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचे. दॅट इज 2 कॉस एक्स अपॉन 2 साइन एक्स अपॉन 2 डिवाइड ला काय कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस 2 कॉस एक्स अपॉन 2 साइन एक्स अपॉन 2. वर मला काय मिळाले, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. डिनॉमिनेटर काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. दॅट इज ए मायनस बी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय ए प्लस बी चा स्क्वेअर. ए काय कॉस ऑफ एक्स अपॉन 2 मायनस बी काय साइन ऑफ एक्स अपॉन 2 डिवाइडेड बाय cos of x upon 2 plus sin of x upon 2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीचा स्क्वेअर म्हणून काय करतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आलं इथपर्यंत. मग आता इथं काय करू आपण, डिनॉमिनेटर न्यूमरेटर किंवा काय करू आपण आता डायरेक्ट व्हॅल्यू आहे ना ही या स्क्वेअर रूट मध्ये जर ठेवली, ही व्हॅल्यू जर या स्क्वेअर रूट मध्ये जर ठेवली तर डायरेक्ट माझं फंक्शन चेंज होईल. cos of x upon 2 minus sin of x upon 2 divided by cos of x upon 2 plus sin of x upon 2. रिझन काय की हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर काय करेल या स्क्वेअर रूटला कॅन्सल करून टाकेल. ठीक आहे, आणि डायरेक्ट माझं फंक्शन चेंज होईल इथपर्यंत. आता इथून पुढचं कॅल्क्युलेशन करू आपण की आता cos of x upon 2 आहे. ठीक आहे, इथून आपली नवीन स्टेप सुरू झाली की cos of x upon 2 minus sin of x upon 2 divided by cos of x upon 2 plus sin of x upon 2. इथे इथून माझी पुढची स्टेप सुरू आहे. आता काय करू आपण, cos of x upon 2 नंतर डिवाइड केलं तर 1 minus tan of x upon 2 divided by 1 plus tan of x upon 2. ठीक आहे, हे आपण डिटेल मध्ये काय पाहतो की रिझन काय. ठीक आहे, tan of pi upon 4 minus x upon 2 घेण्यामागचं रिझन काय. डायरेक्टली मी तर सांगू शकत होतो की याला काय करायचं रिप्लेस आपल्याला, tan of pi upon 4 minus x upon 2. हा शॉर्टकट आहे, या शॉर्टकटचं फुल एक्सप्लेनेशन सध्या इथं आपलं चालू आहे, त्यामुळे आपला थोडासा व्हिडिओ मोठा होतोय की. ठीक आहे, आता 1 म्हणजे काय, tan of pi upon 4 मायनस tan of x upon 2 डिवाइडेड बाय, हा 1 जशाला तसा ठेवायचा, कारण tan of a प्लस असो किंवा मायनस असो याच्यामध्ये स्पेशलिटी काय की पहिले तर आपण वर घेतो की प्लस असेल प्लस मायनस बी. डिनॉमिनेटर मध्ये काय करतो असं पण 1 आहे ना, तो 1 आपल्याकडे कॉन्स्टंट राहतो किंवा एक सेपरेट बाजूला राहतो. ठीक आहे, म्हणून या 1 च्या जागी आपण tan of pi by 4 ठेवणार नाही. प्लस पण इथं इंटू 1 आहे आणि इथं आपल्याला प्रोडक्टच पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण या फॉर्मॅट मध्ये याला एक्सप्रेस केलं, दाखवलं. म्हणजे इथं काय म्हणू शकतो मी, tan of pi by 4 वर जे साइन असेल तेच साइन यांच्यात असेल x upon 2. फंक्शन माझं इथपर्यंत आले. मग मी काय करतो, ही व्हॅल्यू परत याच्या जागी ठेवतो. ठीक आहे, आणि ही कशी जागा होती इथं, म्हणजे परत फंक्शन चेंज झालं माझा, tan of pi by 4 minus x upon 2. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू जर मी इथं चेंज ठेवली तर माझं इंटिग्रल चेंज होणार आहे. इंटिग्रल आहे tan इनवर्स ऑफ tan of pi by 4 minus x by 2 ब्रॅकेट क्लोज with respect to dx. ठीक आहे,
tan inverse of tan of something, that is tan inverse of tan of a is a, tan inverse of tan of x, that is x. So tan inverse of tan of pi by 4 minus x by 2 is pi by 4 minus x by 2, पण dx तशाला तसा शिल्लक राहणार आहे माझ्या आणखीन pi upon 4. जोपर्यंत एक्झाम्पल पूर्ण होणार नाही तोपर्यंत dx ऍज इट इज. आता इथं करू आपण सेपरेट. pi upon 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशन dx माइनस 1 upon 2 constant integration x dx. Pi upon 4 integration of 1, that is x minus 1 upon 2 x integration x square upon 2. ठीक आहे, प्लस कॉन्स्टंट राहीलच इज इक्वल्स टू असेल पाय x अपॉन 4 मायनस x स्क्वेअर अपॉन 4 प्लस c. हे असेल माझं आन्सर.